नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघतोय नवीन फॅशनचा हा ट्रेंडिंग असा ब्लाऊज। याचं मी संपूर्ण कटिंग याच्यामध्ये सांगितलंय आणि शिवून सुद्धा दाखवलाय। यासाठी मी अस्तर घेतलंय, नेट घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा घेतलाय आणि याची मी माप इथे शेजारीच लिहिलेली आहेत। ह्याच मापानुसार आपण अस्तरवरती अगोदर कटिंग टाकणार आहोत। तर माझ्या बाजूने बंद बाजू आहे आणि अगोदर आपण अस्तरवरती सरळ होण्यासाठी एक रेष मारून घेतोय आणि इथेच आपल्याला टाकायची आहे उंची अधिक 1 इंच। उंची आहे 14 अधिक 1 म्हणजे 15 इंचाची मी खूण केली आणि याची सुद्धा आपण सरळ अशी रेष मारून घेत आहोत। आता आपल्याला इथे टाकायचं आहे 6 इंच शोल्डरचं माप। मोंडा खोली घ्यायची आहे 6 इंच आणि याची सुद्धा आपण रेष मारून घेतली। आता वरती आपण 6 इंच घेतलं होतं, तर खाली सुद्धा 6 इंच घेतलंय आणि याची आपण सरळ अशी रेष मारून घेतली। ह्या रेषेला टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच। छातीचा चौथा आहे 9.5 इंच अधिक 2 11.5 इंच घेतले। इथे आपण घ्यायचा आहे कमरेचा चौथा अधिक डाटसाठी 1 इंच आणि सिलाई मार्जिन 2 इंच। म्हणजे 8.5 मध्ये मी कमरेचा चौथा आहे त्याच्यामध्ये 1 मिळवलं, 9.5 झालं आणि पुन्हा 2 इंच मिळवलं म्हणजे 11.5 ची खूण आपण केली। आता ह्या खुणा आपण जोडून घेतल्या। हे बघा, इथे आपल्याला तिरकं रेष मारून घेतली मी। इथे आपल्याला 1.5 इंचाची खूण करायची आणि 1 इंचाची आणि आपल्याला ह्या आकार देऊन घ्यायचा आहे। फ्रेंच कर्वच्या मदतीने द्या किंवा हाताने जरी दिला तरी चालेल। याप्रमाणे तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे घ्यायचा आहे 2.5 इंच गळा रुंदी। पुढचा गळा आपण 6 किंवा 6.5 घेतो, तर मी 6.5 घेतलाय आणि पाठीमागचा गळा मी 11 इंच घेतलेला आहे। यावरच मी दोन्हीही खुणा करून घेतलेल्या आहेत। गळा रुंदी 2.5 इंच, वरती सुद्धा 2.5 इंच आणि आपण हे जोडून घेतलेलं आहे। परत एकदा बघा, 6.5 इंच आणि 11 इंच आणि यालाच आपण पुढच्या गळ्याचा आणि पाठीमागच्या गळ्याचा हा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग झाली आहे। उरलेल्या कापडामध्ये आपण परत एक रेष आखून घेतली। त्याचं 1/2 इंच आपण किंवा अर्धा इंच मार्जिन ठेवायचे आहे, खाली 1 इंच। ह्या दोन खुणा आपण केल्यात। तुम्ही व्यवस्थित बघा मी कसं ठेवते। ह्यानुसार आपल्याला कापड ठेवायचं आहे। इथे अर्धा इंच आणि खाली 1 इंच वाढवून कापड ठेवलेला आहे आणि हा भाग आपण आहे तसाच याच्यावरती आखून घेत आहोत। ह्या सगळ्या खुणा तुम्ही व्यवस्थित बघा। आतील मोंडा खोलीचा पण आकार दिला आपण। पुढच्या गळ्याची पण आपण खूण केली होती, त्याचा आकार आपण इथे देऊन घेतोय। आता इथून आपल्याला पकडायचा आहे टक्स पॉइंट, जो आहे 10.5 इंच। इथे 4.25 इंच, 3.75 इंच, इथे 3 इंच। ह्या रेषेपासून आपण मोजतोय। इथे 2.5 इंच हा टक्स आहे, 2.5 इंचाचा पूर्ण, आणि हे आपण जोडून घेतोय। इथे खाली वाढवायचं आहे आणि तिरक्यामध्ये हे जोडून घ्यायचं आहे। इथे तुम्ही प्रिन्सेस कट देऊ शकता, पण हा मी 1 टक्सचा ब्लाउज करत आहे। आता इथे 2.5 इंच वाढवायचं आहे आणि ही खूण आपण जोडून घेतली। हे आहे तसंच कापायचं आहे।
आता याच्यावर हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे. कसा ठेवायचा ते तुम्ही बघा. शिलाई मार्जिन सोडून आपण जे अर्धा इंच सोडलं होतं त्याच्यानंतर हा भाग व्यवस्थित ठेवला आहे आणि इथे 3.5 इंचाची आपण खूण करून घेतली. वरती 3 इंचाची म्हणजे हे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे खालच्या भागासाठी अर्धा इंचाचं. हे बघा 3.5 इंच आपल्याला पट्टी ठेवायची आहे, पण आपण 3 इंचापर्यंतच कापणार आहोत. हे आपण कापून घेतलं. वरचा भाग काढलेला आहे आपण आणि आतील भागापासून हे आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. हे आपलं कापून झालंय. टक्स पॉईंटच्या खुणा पण देऊन घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला 1 टक्स करायचा असेल तर तुम्ही सरळ कापायचा आहे आणि प्रिन्सेस कट करायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला कापायचं आहे. हे मी दोन्हीही तुम्हाला कटिंग यामध्ये सांगितलेली आहे. आता इथे आपल्याला 2 इंच सोडल्यानंतर ह्या भागाचा मध्य घ्यायचा आहे आणि टक्स उंची आपण 4 इंच घेतोय. गळ्याच्या खाली यायला पाहिजे टक्स उंची आणि अर्धा इंच आपण टक्स देणार आहोत. म्हणजे टोटल हा 1 इंचाचा होईल. हा झाला पाठीमागचा भाग. आपण दोन्ही बाजूने हे टक्स उमटवून घेतलेले आहेत. त्याच मापाचा आपण ब्लाऊज पीस कापून घेतलाय. त्यापेक्षा थोडासा मोठ्या मापाचा कापायचा आहे आणि गळा आपण कापून घेतलाय अस्तरच्या भागाचा. आता हा भाग असाच याच्यावर ठेवायचा आहे. आता तुम्हाला इथे टिप टाकायची आहे. मी जिथे जिथे बोटाने दाखवले त्याच भागावर तुम्हाला व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे. हे अगदी व्यवस्थित बघायचं आहे. हे बघा, हे व्यवस्थित टिप टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने टिप टाकून घ्यायची आहे. हे एकदम कडेकडेने टाकायचे आहे. आता आपल्याला ह्या राऊंडला टिप टाकून घ्यायची आहे आणि ह्या राऊंडला पण. आपल्या आता टिपी टाकून झाली आणि हे उरलेलं कापड आपण कडेने कापून घेत आहोत. याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस काळजीने द्यायचे आहेत म्हणजे टिपेपर्यंत कात्री जाणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला मारायचे आहेत हे. आणि त्यानंतर हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. आता सुईचं झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित करायचं आहे. याच्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि खाली सुद्धा ही दाबटीप व्यवस्थित द्यायची आहे. आपली ही दाबटीप देऊन झाली. आता पाठीमागचा टक्स आपण लगेच टाकून घेतोय. दुसऱ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित उमटवून घ्यायचा आहे आणि हा टक्स व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. उंची 4 इंच आणि खाली अर्धा इंच म्हणजे टोटल आपला हा जो काही मागचा टक्स आहे तो 1 इंचाचा होईल आणि उंची 4 इंच असेल. इथे तुम्ही लेस लावू शकता किंवा असाच ठेवू शकता. आता हा पुढचा भाग घेतला आहे आपण. अस्तरच्याच मापाचं मी खालचं ब्लाऊजचं मेन कापड कापून घेतलं आहे. आता आपण हा गळा कापत आहोत. हे तुम्ही अगदी व्यवस्थित बघा. आता आपल्याला हे समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बरोबर दोन्ही बाजू ह्या व्यवस्थित येतील. आणि इथे सुद्धा कडेने टिप टाकून घ्यायची आहे. मी बोटाने जिथे दाखवले त्याच भागाला आपल्याला बरोबर टिप टाकायची आहे. ह्या टिपा टाकल्यानंतर उरलेलं कापड आपण कापून टाकलं. नॉचेस दिलेत.
आणि हे सुद्धा आपल्याला, हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आपली दाबटीप देऊन झाली आहे. फक्त शोल्डरचाच भाग आपण ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. हे व्यवस्थित बघा. आणि टक्सची खूण पण करून घेतली मी. आपल्याला शोल्डरचा जो भाग आहे तिथे टीप मारायची नाही आहे, तसंच ठेवायचं आहे. आता आपल्याला टक्सच्या ह्या खुणा करायच्या आहेत आणि ह्याच बरोबर जुळवून आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे. हा बघा झालाय टक्स मारून. आणि हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित पकडून आपल्याला हे मारून घ्यायचे आहे ही टीप. हा बघा, हा सुद्धा व्यवस्थित पफ आलाय. म्हणजे आपलं दोन्हीही भाग हे पूर्ण झालेले आहेत. आता इथे हुकलूक पट्टी आणि खाली कमरेची पट्टी लावायची आहे. अगोदर आपण 2.5 इंचाची ही पट्टी घेतली आणि टीप मारून घेतली. त्यानंतर आपल्याला परत एकदा इथे घडी घालायची आहे आणि आडवी टीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 1/2 इंच दुमडून घेऊन आपल्याला टीप टाकायची आहे आणि ही टिपेपर्यंत आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला टीप टाकायची आहे. पुन्हा ह्या कडेने आपण टीप टाकली म्हणजे आपल्या ह्या टिपा देऊन झालेल्या आहेत. आता ह्या भागाची पण आपण पट्टी लावून घेतोय. हिची रुंदी पण 2.5 इंच आहे. हे सुद्धा आपण मुडपून घेतलं आणि इथे टीप टाकली. पुन्हा घडी घातली आणि ही पूर्ण आतमध्ये ही आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. डबल मुडपून आपण ही टीप टाकली. हे बघा, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने हे व्यवस्थित दिसतंय. ह्या प्रकारे आपलं ह्या दोन्ही बाजू ह्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. आता हे जुळवून बघायचं आहे खालीवर आहे की काय. हे व्यवस्थित आहे, पण आपल्याला हे माप परत पट्टी लावण्या अगोदर मोजायचं आहे. त्यासाठी आपण पाठीमागचा हा भाग घेतला, त्यावर हा आपण समोरची एक बाजू ही व्यवस्थित ठेवून घेणार आहोत. व्यवस्थित ठेवायचे आहे, शोल्डरला शोल्डर जुळवून. उलटही बाजूने बघू आपण. आता हे व्यवस्थित जुळवलं. हे आपलं खालचं हे जास्तीचं आहे. इथे एक रेष मारली आणि कडेने सुद्धा आपण रेष मारली. अगोदर आपण इकडची कटिंग करून घेतली. खाली आपली कमरेची बाजू आहे, हे आपण डायरेक्ट दुमडून घेतलं होतं बघा पाठीमागचा भाग. पण इथे आपल्याला 1/2 इंच सोडून आपण हे कापलंय. म्हणजे ज्यावेळी आपण कमरपट्टी लावू त्यावेळेस हे उंची व्यवस्थित येईल. आता दुसरा भाग ह्या पट्टीला सोडून हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपल्याला याच्या कडेचं कापून टाकायचं आहे. म्हणजे आपलं दोन्हीही बाजूची जी कटिंग आहे ते अगदी व्यवस्थित होईल. इथे आपण नॉचच दिलाय, म्हणजे ज्यावेळेस आपण कमरपट्टी लावू त्यावेळी हे लक्षात येईल. आता ही 1.5 इंच रुंदीची मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि आपण इथे ही टीप देऊन घेत आहोत. थोडंसं पुढे मी जास्त सोडलंय आणि ह्या नॉचेसलाच बरोबर जुळवून आपण त्यावरच टीप टाकली. आता याच्यावर
हे बघा, हे खालची बाजूने व्यवस्थित मुडपून घ्यायचं आहे उलटं करून. पुन्हा आपण खाली एक टीप दिली, इथे आपण मुडपून घेतलंय आणि परत एकदा हे आतून दाबून घेतलेलं आहे आणि त्यावर ही दाब टीप दिली. वरच्या बाजून तुम्ही हात शिलाई करा किंवा टीपसुद्धा मारू शकता. आपला ह्या बाजूची कमरपट्टी लावून झाली आहे. आता ह्या बाजूची पण आपण त्याच पद्धतीने लावून घेणार आहोत. आपली कमरपट्टी झालेली आहे आणि हुक लूप पट्टी पण झालेली आहे. आता आपण झिगझॅग पद्धतीने इथे हुक लावण्याची पट्टी तयार करून घेतोय. तुम्हाला मी हा ब्लाऊज अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. नवीन जरी असाल तरी तुम्हाला हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित असा शिवता येणार आहे. आता आपण हे नेट घेतलेली आहे. याची लांबी आहे 24 इंच आणि रुंदी आहे 9 इंच. आणि हे डबल कापड आहे. आपण याच्या कडेकडेने डबल आपल्याला असं दुमडून टिप टाकून घ्यायची आहे. एका बाजूची मी मारली आहे, ह्या बाजूची मी तुम्हाला मारून दाखवत आहे. आपल्याला ह्या टिपा मारून झालेल्या आहेत. हे दोन्ही भागाच्या आपण कडेकडेने हे शिवून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. तर ह्या चुन्या किती घ्यायच्या, हे 3 इंच आहे. तर एवढ्या आपल्याला चुन्या यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला एकदम बारीक बारीक ह्या चुन्या घ्यायच्या आहेत. ह्या सुईच्या मदतीने मी घेतलेल्या आहेत. एका हातात सुई पकडून मी व्यवस्थित याला चुन्या देऊन घेतलेल्या आहेत. आपले हे दोन्ही भाग तयार झालेत. आता हे बघा, हा पाठीमागचा भाग मी घेतलाय आणि इथे मी अर्धा इंच आत हे व्यवस्थित मुडपून घेतलेलं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने हे मुडपून घ्यायचं आहे आणि याला नखाने आपल्याला हे खून करून घ्यायचे आहे. हे पण त्याच प्रकारे करायचं आहे. अर्धा इंच आपल्याला आत जाईल, ह्या प्रकारे याची घडी घालून हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे पाठीमागच्या भागाचं आपण केलंय. तसंच आपले हे पण 2 भाग आहेत, त्याचे पण व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. अर्धा इंचच हे आतमधून दुमडून आपल्याला हे व्यवस्थित करायचं आहे. हे आपलं झालंय. आता याच्यामध्येच आपल्याला ह्या आपण बनवलेली ही बाही आहे, ही व्यवस्थित याच्यात टाकून घ्यायची आहे. हे सोपं जातं आपल्याला आणि मगच आपल्याला याच्यावर टीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे व्यवस्थित दुसरा भाग टाकून घ्यायचा आहे. हे झालं आपलं. पाठीमागच्या बाजूने आपण दोन्ही भागाला हे लावून घेतलंय. आता हे समोरचे भाग घ्यायचे आहेत, व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि याच्यात सुद्धा हे लावून घेतले आपण. हे आपलं व्यवस्थित शिवून झालंय. आता आपल्याला हे असं न ठेवता आपल्याला सुईच्या बाजूने बरोबर समोरासमोर हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि कडेने आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडून टीप द्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. मग आपल्याला हे उलटं करून आपण 1.5 इंचाची खूण करतो इथे आणि
सरळ रेष मारून घेतली. यावर आपण टीप देत आहोत. ह्या बाजूने पण त्याच प्रकारे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आलंय की काय ते बघायचं आहे. हे बरोबर 33 इंच आलंय, म्हणजे हे व्यवस्थित होणार आहे. आता याच्या शेजारी आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवून ह्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. ह्या प्रकारे आपला हा संपूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.